माझं तुझ्याकडे एक इम्पॉर्टंट काम आहे. अरे सकाळ सकाळ डायरेक्ट कामाचंच बोलायला आलं. काय झालं एवढं? तू त्या रिपोर्ट्स बद्दल बोलली होतीस ना? कसले रिपोर्ट? अगं तेच रिपोर्ट्स जे सावलीने करून घेतलेत, इंजेक्शनचे रिपोर्ट्स. अच्छा 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 हा ते रिपोर्ट. त्याचं काय? मला ते रिपोर्ट्स अर्जंटली. पटकन जा, घरात ते रिपोर्ट्स कुठे ठेवलेत ते बघ आणि माझ्याकडे घेऊन ये लगेच. ते रिपोर्ट्स माझ्या समोर सावलीने तरी अमृताताईंना दिलेले आहे. आता त्यांनी त्यांच्या खोलीत कुठे ठेवले ते नाही बाबा मला माहित. मग एक काम कर, अमृताच्या रूममध्ये जायचं, ते रिपोर्ट शोधून काढायचे आणि लगेच माझ्याकडे घेऊन यायचं. एक मिनिट, तुम्ही बऱ्या आहात ना? हां, तुम्ही मला अमृताताईंच्या रूममध्ये जाऊन ते रिपोर्ट्स आणायला लावताय म्हणजे तुम्ही मला त्यांच्या रूममध्ये चोरी करायला लावताय. हे एक मिनिट, हे असलं चोरी बिरी मला नाही जमणार, मी नाही करणार. त्या बिचाऱ्या अमृताचा अख्खा नवरा चोरलास तू. हां, आणि एक रिपोर्ट चोरी करायसाठी संकोच वाटतोय तुला? तू कुठल्या लेवलची भामटी असते माहितीये मला. या घरात येण्यासाठी, राजकुमारशी लग्न करण्यासाठी तू काय काय नाटकं केली आहेस ना, ते सगळं माहितीये मला. गप गुमान जायचं, ते रिपोर्ट्स आणायचे आणि माझ्या हातात ठेवायचेस. मला हे असं चिडवणं तुला खूप महागात पडणार आहे भैरवी. हे बघ, तुला जमणार आहे की नाही? हां, मला स्पष्ट शब्दात सांग, नाही तर मग मी राजकुमारला सांगते. राजकुमार करेल, मी सांगते. सांगू राजकुमारला? एक मिनिट, राजकुमारांचा इथे काय संबंध आहे? त्यांना तर काही आयडिया पण नाही आहे हे रिपोर्ट्स आणि ते इंजेक्शन वगैरे या सगळ्याची. ही करेंट आहे, बघते, शोधायचा प्रयत्न करते. आता कशी एकदम करेक्ट लाईनवर आलीस. मला ते पेपर्स आजच्या आज हवेत. गॉट इट? बाय. ते रिपोर्ट्स आपल्याकडे असलेले बरेच आहेत, पण ह्या भैरवीच्या विरोधातला एवढा मोठा प्रूफ तिच्याच हातात देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होईल. त्यामुळे नाही, पुढे जाऊन मला गरज पडेल तेव्हा त्या भैरवीला ब्लॅकमेल करायला ते रिपोर्ट्स फक्त माझ्या ताब्यात असायला हवे. अभी काका जरा थांबा ना. काय झालं? काय झालं असतं गोवी? आज का थांबवलं असतोस तू आम्हाला? ते बघ ना, किती तुळशीच्या माळा भारी आहेत. विठुरायाच्या गळ्यात किती भारी दिसेल ना रे. होवी, विठुरायाला तुळशीची माळ खूप आवडत असते बघ. अरे पण अवीर, आपल्याकडे पैसेच नाहीये तुळशीची माळ घ्यायला. रिकाम्या हाताने आपण विठुरायाकडे कसं जाणार?